धाराशिव जिल्ह्यामध्ये आज 8 नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी जी आहे ती पार पडते। भाई उद्धवराव औद्योगिक संस्था जी आहे त्या ठिकाणी ही मतमोजणी पार पडते। आपण आता त्या ठिकाणी आहोत। धाराशिवमध्ये आता 10 वाजता मतमोजणीला जी आहे ती सुरुवात होणार आहे। सुरुवातीला टपाली मतमोजणी पार पडणार आहे आणि त्यानंतर रेग्युलरची मतमोजणी जी आहे ती पार पडणार आहे। एकंदरीतच आता आपण ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी मतपेट्या ठेवलेल्या होत्या, स्ट्रॉंग रूम ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी आहोत। सगळीकडे आपल्याला पाहायला मिळते की या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त आहेत। निवडणूक विभागाचे कर्मचारी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीतच आज 10 वाजता थोड्या वेळात ही मतमोजणी जी आहे ती पार पडणार आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये 8 नगरपालिकेसाठी 8 नगरसेवकाच्या जागेसाठी 38 उमेदवार जे आहेत ते रिंगणात होते आणि 189 नगरसेवकाच्या जागेसाठी 643 उमेदवार जे आहेत ते रिंगणात आहेत आणि त्यांचं भवितव्य जे आहे ते आता काही वेळातच मतपेटीच्या माध्यमातून निकालाच्या माध्यमातून समोर येणार आहे। आपण जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये भूम, परांडा, धाराशिव, कळंब, तुळजापूर, मुरुम, नळदुर्ग आणि उमरगा, कळंब या नगरपालिकेची मतमोजणी जी आहे ती आज पार पडणार आहे। एकंदरीत राजकीय चित्र जर पाहिलं तर भूम परांड्यामध्ये भाजप विरुद्ध शिवसेना असं चित्र पाहायला मिळालेलं आहे। त्याच्यानंतर दुसरे तुळजापूरला जर पाहिलं तर त्या ठिकाणी तिरंगी लढत आहे। राष्ट्रवादी पक्ष त्या ठिकाणी आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा उमेदवार त्या ठिकाणी आहे। दुसरं जर पाहिलं तर त्या ठिकाणी राष्ट्रवादी भाजप अशी तिरंगी लढत आणि शिवसेना अशी तिरंगी लढत कळंबमध्ये आहे। धाराशिवमध्ये ते चित्र पाहिलं तर महाविकास आघाडी वर्सेस भाजप अशी परिस्थिती आहे आणि कळंबमध्ये देखील महाविकास आघाडी वर्सेस भाजप अशीच परिस्थिती पाहायला मिळते। तसंच पुढे जर पाहिलं तर नळदुर्गला अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी त्या ठिकाणी चित्र पाहायला मिळतंय आणि त्यानंतर काँग्रेस देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही असलेले आपल्याला पाहायला मिळते आणि उमरग्यामध्ये भाजप तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळते। उद्धव ठाकरे शिवसेना, भाजप आणि शिवसेना अशी तिरंगी लढत पाहायला मिळते आणि तेच पुढे जर पाहिलं तर मुरुम जे आहे, मुरुम नगरपालिकेमध्ये भाजप विरुद्ध ठाकरे शिवसेना असा थेट सामना आज आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि थोड्याच वेळामध्ये जी मतमोजणी आहे ती पार पडल्यानंतर हे राजकीय चित्र जे आहे ते स्पष्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।